राम राम मंडळी, मी गंगा तुमचं माझ्या आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये स्वागत करते. झालं का चहा पाणी? आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय आहे माहिती आहे का, भांडे घासले, भाजी बनवली, केस विस धुतलेले आज मी. आणि पिल्लू ना, सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे पिल्लू ना एक्सरसाइज कशी करतो ना, उठल्या उठल्या तुम्हाला कळेल, दिसेलच. पहा मग ब्लॉग. हे बघा, मी जे इथे उभे आहे ना, आंघोळ वगैरे करून आले. गॅलरीमध्ये आल्यावर ना भारी वाटतं. आणि असं वाटत होतं डोळ्याकडे बघून मी आजारी आहे, म्हणजे आमची झोप झालीच नव्हती. आज मी लवकर उठलेली 8:30 वाजता. रोज उठतो आम्ही 10, 10:30, 11 वाजता असं. काय करणार, उशिरा झोपतो. मग पिल्लू जसं झोपेल तसं त्याच्या भरोशावर आहे ना. पण लवकर उठून जर कामं केले ना राव, घरातले सगळे होतात, वेळेवर खायला पण भेटतं. नाही तर मग 4-5 वाजता तुम्हाला खायलाच काय सांगायचं. मग एकच टाईम मग स्वयंपाक बनवते, एक टाईम मग पिल्लूचे पप्पा काहीतरी बनवतात, म्हणजे सासूबाई. असंच चालतं आमचं. पण मी आता विचार केला आहे की नाही, सकाळी लवकर उठायचं आणि मग कामं करायचे वगैरे आपले घरातले, आणि टायमावर खायचं पण. झालं का चहा पाणी तुमचं? म्हटलं सगळ्यात पहिले भांडे घासून घ्यावे. पिल्लू रात्रीचं ते उठून बसलं जेव्हा भांडे घासायचे त्या टायमाला ठेवलेले. मग म्हणलं सकाळी भांडे घासावे. भांडे घासापासून आजची आपल्या व्लॉगची सुरुवात. आज ना बाहेर माहिती आहे का, पाऊस नव्हता, ऊन पडलेलं. एकदम कडक नाही पण ऊन पडलेलं. मला वाटतं आता संध्याकाळी पाऊस होईल असं वाटतंय, अंदाज आहे पावसाचा. पावसाळ्यात पाऊस नाही पडणार तर काय पडणार. मी पण ना, जाऊ दे, होत असतं. भांडे बघा, मी कधी ना जे मोठे मोठे पातेले वगैरे आहेत, कढई आहे, ते असे मोठे भांडे घासून घेते अगोदर धुवून ना. पहिले त्याला ना उलटे करून ना खाली ठेवते, इथं याच्या असं हे बनवलेलं आहे याच्या खाली ठेवते. आणि मग ना छोटे छोटे भांडे धुवून घेते, जाळीमध्ये डायरेक्ट टाकते तिथल्या तिथे आतमध्ये वर घेऊन. त्याच्यानंतर 2-3 पाण्याने वॉश बेसिन पण घासून घेते मी चांगलं, एकदम आपल्या भांड्यासारखं असं. नाही तर कुणाच्या वॉश बेसिनवर बघितलं ना, असताना असं की साईडला अशी एवढी अशी मळी जमल्यासारखी अशी घाण असते. अरे रे, मी तर त्यांच्या घरात पाणीसुद्धा नाही पिणार. तर कुठे हॉटेल वगैरेमध्ये बघितलं, ते हात धुवायचं असतं ना त्यांचं, लई घाण असतात. तिथे ते गुटखा खाणारे, अजून तंबाखू खाणारे लोक येतात, ते थुकतात. अरे देवा, बरं झालं राव, माझी आई ना माझ्यापेक्षा म्हणजे जास्त क्लीन राहायची, विचार करा. तर मीच घासून फरशी पुसते, हे करते. तर विचार करा, माझी आई माझ्यापेक्षा किती 2 पट जास्त होती आणि फास्ट काम करायची. मला तर एवढं जमत नाही. आता पिल्लू झोपले म्हणून इथं आपला म्हणलं चला व्हिडिओला आपण एक व्हॉइस द्यावा. आणि अजून कपडे राहिले धुवायचे पिल्लूचे. आता पप्पा येतील, म्हणलं चहा ठेवावा. त्या अगोदर कपडे धुवून घेते, नंतर काय पिल्लूला सांभाळत चहा पण पिता येतो. या तुम्ही चहा प्यायला. मला तुमच्या लोकांचा सपोर्ट हवा आहे राव. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा, लाईक करत जावा. ते काय मला माहिती नाही. आता तुम्ही असं काय प्रेमाने ऐकत नाही, मग आता जबरदस्ती करायला लागेल. मजाक करते. सबस्क्राईब करत जावा माझ्या चॅनलला, लाईक द्या. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही सांगा नक्की. आता बघा, केस मी ड्रायरने हे करून घेतले, साफ करून घेतले, तरीसुद्धा माझ्या केसातून पाणी पडत होतं, कारण पिल्लू उठलेलं मधीच म्हणून. आता हे जे ड्रायर आहे ना, मी अर्ध्या किमतीत घेतलेलं. आता ह्याला किती होतात, 5-6 वर्ष होतात, अजून ते ड्रायर चालतं. म्हणजे ते ड्रायर कसं असतं, डिस्प्लेला लावलेलं असतं ना, डिस्प्लेला ते पॅक पीस नाही, डिस्प्ले असतं ना, त्याच्यातलं घेतलेलं आहे मी हे ड्रायर. पण एक नंबर ना, छान निघालं. म्हणजे आत्तापर्यंत चाललं राव 5 वर्षापासून. आम्ही तर पावसाळ्यात चड्ड्या बिड्डे ह्यानेच सुकवतो, आणि अजून कपडे वगैरे ह्यानेच सुकवतो. पिल्लू उठलेलं, पिल्लूला आवाज देत हे करत ना, मग मी म्हणलं झालं. पिल्लू कशाने उठलं माहिती आहे की, एक बाई आलेली सकाळी आणि ती बोलते की असा तुमचा फॉर्म भरलेला आहे का, नाही तुम्ही वोटिंग नाही करत म्हणजे तुम्ही अस्तित्वातच नाही, काय नाही. म्हटलं काय लागली बडबड करायला, हे बाई जाऊ दे, सोडा. तिला मी बघायला गेलेली, तेवढ्या ते बेलच्या आवाजने पिल्लू उठून बसलं. नाही तर मी पीठ मळले असतं आणि डाळ लावली असते कुकरला. माझे हे 2 कामं करायचीच होते मला. चला टिकली बिकली लावून घे सासूबाई.
सासूबाईचा मोठा मान. हे बघा, सासूबाई लागल्या कपाळावर. तुमच्याकडे पण असतील अशा सासूबाई, सगळ्यांकडेच असतात सासूबाई. तयार झाली. हे बघा पिल्लू पिल्लू कसं एक्सरसाइज करत आहे रे देवा. असंच करते ते रोजच्या रोज. पप्पा आल्यावर तर जास्त करते ते. हे बोलतात हे असंच करते का दिवसभर. म्हणलं नाही, त्याला आनंद जेव्हा जास्त होतो ना तेव्हा तसं करतं ते. मग मी किचन जेवढं जसं पाणी पडलं तसं साफ करते, जसं काही घाण जर झालं तसं साफ करते. आणि जर माझी सासूबाई जर जेव्हा स्वयंपाक बनवते, जेव्हा माझा नवरा तेव्हा किचन एवढं घाण करत असणार असं वाटते. ते खाली पण पडतं. ते मसाल्याच्या डब्यालासुद्धा हात घाणेरडे लावलेले असतात, मिठाच्या डब्यालासुद्धा. ते भांडे तर एवढे मोठे साचून ठेवतात माझ्यासाठी. असं वाटतं कशाला बनवायला दिले ह्यांना. पण कधी कधी तरी आपल्याला पण रेस्ट पाहिजे ना. जाऊ दे, चला काय नाही, थोडंसं अर्धा तास काम करायला लागतं. मला काही प्रॉब्लेम नाही का हे पिल्लूला घेऊन ना काम करायचं ना. लई हे आहे, ओले हात त्याला हात लावत बसा. ते इकडं तिकडं पळत बसतं. अजून तर रांगायला नाही लागलं. रांगायला लागल्यावर काय होणार. एवढी फरशी थंडगार आहे आमची. मला तर टेन्शन आलं. या बटाट्याची भाजी आणि कशाची, हां चणे. काय कुठले चणे हो, काबुली चणे. हा काबुली चणे. मला तर वेळेवर काय आठवत नाही. मला तर वाटतं मी लवकरच हे होणार आहे, काय बोलतात ते, काबुली चणे आणि बटाट्याची भाजी. बटाट्याची रस्सा भाजी बनवली. मला खायची खूप इच्छा झालेली आणि अशी झणझणीत बनवलेली, एक नंबर अशी. आणि मला वाटलं तर सासूबाई मला काय ओरडणार. मी तर काय भाना केला असतं, नाही तुमचं तोंड आलं आहे म्हणून असं काहीतरी बोलले असते. पण जरा मीठ कमी टाकलेलं मी. लाल लाल गरम भाजी झालेली. पण ना भाकरीसोबत ना चांगली लागतेच. मग काय चालू आहे, शेत पाणी वगैरे तुमचं आहे का पाऊस गावाकडे? आमच्या इकडं नाही बोलतात. आमच्या इकडं मराठवाडा विदर्भात ना पाऊस ना कमीच आहे. आणि तिकडं पावसाची बोंबाबोंबच असते, कधी पण कमीच असतं. दुष्काळ पडलेलाच असतो. आणि मी लहान असताना पूर आलेला आमच्या गावात, एवढी गोष्ट मला आठवते. माझ्या बाबांनी पुरामध्ये जाऊन ना 2 बैलाची जोडी असते ना त्यांना वाचवलेलं. माझे बाबा लई हे असे कामं करण्यात हे होते, पटाईत होते. माझे आजोबा मग काठी घेऊन त्यांच्या मागं लागलेले की तू गेलास कशाला तेवढ्या पुरात. आणि त्यांनी 2 बैलाचा म्हणजे जीव वाचवलेला. चांगली गोष्ट केली. पण कसं आहे माहीत आहे का, सगळ्या गोष्टी सांभाळून सगळ्यांना हे करून चालायला लागतं. ते मुके जनावर बिचारे काय बोलले असते, काय पाण्यात वाहून गेले असते तर. आमच्या गावातून नदी जाते ना, पैनगंगा नदी जाते आमच्या गावातून, म्हणजे माझ्या आईच्या गावातून. ती पैनगंगा नदी माझी आत्या आहे ना त्यांच्या गावातून जाते. ते वरून कुठून येते ते मला नाही माहिती, पण ते आमच्या आत्याच्या गावातून जाते. आम्ही ज्या आत्याच्या गावाला गेलो ना तर ते नदी दिसते आम्हाला, एकदम मोठे दगड. चला लई गोष्टी झाल्या. मी तर एवढी गप्पा मारते ना की मग मला समजत नाही की मी विषय सोडून घरकडे चाललेली आहे. चला राव, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ कसे आवडतात. मी जरा नाक मुरडते, मध्येच काहीतरी करते, हे तुम्हाला आवडतं का सांगा. माझा स्वभावच आहे तसं, माझ्या अंगात ते येतच, काय करणार. हे माझं झाड हो, माझी वेली बघा ना बिचारी मरून पडली. शी, माझं पिल्लू ग छोटंसं. चला मंडळी, नंतर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.